राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पुरुषोत्तम मास भगवान की जय, अधिक मास की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेन संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, मस्तक हे पायावरी, या भार करी संतांच्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायी अलौकिक विप्रकन्येचे आपले दुःख दुर्वासिसे कथिले सकळ, ऐसे कथानक झाले। पुढे आता कथसुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस, भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मरायास सांगत की, राया ते विप्रकन्येची वाणी ऐकोनी दुर्वास मुनी, म्हणे गा माळा विप्रनंदिनी, शोक काही करू नको, तव दुःखाची या नाशार्थ, अंतरी विचारता बहुत, गुह्यापेक्षाही गुह्य अतिगुह्य ऐसे सुचले असे, ते तुझ सांगतो ऐकावे, परी ते कुवना न सांगावे, कथिल्या ऐसेच आचरावे, दुःख अवघे हरले। मागील अध्यायामध्ये आपण दुर्वास मुनी आणि विदेही कन्या द्रौपदी यांचा संवाद ऐकलेला आहे। कथा इथपर्यंत आलेली आहे की बद्रिकाश्रमामध्ये नारायण ऋषींची जी कथा चालू आहे, ती कथा ऐकण्यासाठी मी जाणार आहे, असं दुर्वास मुनींनी द्रौपदीला सांगितलं। आणि द्रौपदीला सांगितल्यानंतर द्रौपदीनं जे त्यांच्या पुढे दुःख वर्णन केलं, त्यावेळेस ते एकमेकासमोर उभे आहेत। काल इथपर्यंत कथा होती, तिथून पुढे आपण जाणार आहे। पहिल्या अध्यायामध्ये दोन प्रश्नांची उत्तरं आहे, पांडवांच्या भगवान श्रीकृष्णाला विचारलेल्या। एक धर्मराजाने विचारलेला प्रश्न आणि दुसरा द्रौपदीने विचारलेला प्रश्न, की आम्हाला 14 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, असे 15 वर्ष आमच्या जीवनात दुःख का आले? याचं उत्तर पहिल्या आणि तिसऱ्या अध्यायापर्यंत आलेले। चौथ्या अध्यायापासून आजच्या अध्यायापर्यंत द्रौपदीचा जो प्रश्न आहे की यांच्या नशिबामध्ये जे दुःख आलेले ते याचं कारण कळालेलं आहे, परंतु माझ्या नशिबात किंवा माझ्या प्रारब्धामध्ये हे दुःख का आलं याचं कारण सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने पूर्वजन्माची कथा सांगितलेली आहे। बद्रिका आश्रमामध्ये ही कथा चालू आहे आणि हा कथेचा जो संवाद आहे, तो कथेचा संवाद आहे नारद मुनी आणि नारायण ऋषी यांचा आहे। आणि या नारायण ऋषींची जी कथा आहे, ती कथा श्रवण करण्यासाठी आता कोण निघालेलं आहे? दुर्वास मुनी निघालेले आहे। काल मी एक सूत्र सांगितलं होतं तुम्हाला। कोणतं सूत्र सांगितलं होतं? खूप चांगला काळ असला की वाईट परिस्थिती निर्माण होते, आणि अति वाईट बिकट परिस्थिती झाली की चांगला काळ आल्याशिवाय राहत नाही। योग वसिष्ठ या ग्रंथामध्ये भगवान राम आणि त्यांचे गुरु वशिष्ठ मुनी यांचा जो संवाद झालेला आहे, त्या संवादावर एक
ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ आहे योग वशिष्ठ. आता मी काल तुम्हाला सूत्र सांगितलं, आज त्याचा उपाय सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की जर वाईट काळ आला आणि परिस्थिती चांगली असेल किंवा अत्यंत चांगली परिस्थिती असताना जर काळाची चाहूल लागली तर हे दोन्ही टाळण्यासाठी काही उपाय आहे का, हा प्रश्न रामानं विचारलेला आहे वशिष्ठ मुनींना. आणि वशिष्ठ मुनींना जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर या अध्यायात आहे. म्हणजे या अध्यायाचं योग वशिष्ठ वाचला आणि योग वशिष्ठ वाचल्यामध्ये रामाचा आणि वशिष्ठ मुनींचा संवाद, हा जर तुम्ही संवाद ऐकायचा असेल आणि त्याची कारण ऐकायची असेल तर या 5व्या अध्यायामध्ये तो एक सगळा ग्रंथ बसवलेला आहे. 5वा अध्याय जर तुम्ही ऐकला आणि चांगला ऐकला श्रवण करून तर लक्षात ठेवा योग वशिष्ठ वाचल्याचं फळ पुण्य यामध्ये. ते तुझं सांगतो ऐक, ते तुला मी सांगतो. आणि ते कसं आहे, गुह्यातलं गुह्य आहे. साधारणपणे संवाद, हा संवाद जो होत असतो तो शास्त्र म्हणजे 3 प्रकारचा संवाद आहे, 4 अर्थ आहे आणि 3 संवाद आहे. लक्षात ठेवा. संत वाङ्मयामध्ये तुम्ही जर BA नंतर MA ला संत वाङ्मय घेतलं तर हे अर्थ शिकवले जातात. कोणत्याही ओवीला, कोणत्याही अभंगाला, शब्दाला, ध्रुवपदाला 4 अर्थ असतात. पहिला जो अर्थ निघतो तो वाच्यार्थ निघतो. वाच्यार्थ म्हणजे वाचून तुम्हाला जे कळालं तो वाच्यार्थ. दुसऱ्यांदा त्याच्यातून भावार्थ बाहेर पडतो. काय भाव पडतो बाहेर? भावार्थ. म्हणून ज्ञानेश्वरीची भावार्थ दीपिका आहे. पारायण प्रत आहे. पारायण प्रत म्हणजे वाचून जो अर्थ मिळेल तो भावार्थ दीपिका आहे. त्याच्यानंतर शास्त्रात पुढच्या अभंगामध्ये किंवा शास्त्रामध्ये गुढार्थ निघतो. आणि गुढार्थ निघाल्यामुळे बाबाजी महाराज पंडितांनी ज्ञानेश्वरीच लिहिली, पण त्या ज्ञानेश्वरीचं नाव आहे गुढार्थ दीपिका. तिच्यामध्ये सगळे गूढ अर्थ आहे. दांडेकर मामांनी लिहिली ती भावार्थ दीपिका, तिच्यामध्ये भाव आहे. पारायण प्रत लिहिली साखरे महाराजांनी, साखरे महाराजांची ना पारायण प्रत आहे, तिच्यामध्ये वाच्यार्थ आहे. वाच्यार्थ निघतो, काय सांगितलं मी? वाच्यार्थ निघतो, भावार्थ निघतो, गुढार्थ निघतो. आणि हे 3 अर्थ कळले की शास्त्रार्थ कळतो. हे 3 अर्थ जेव्हा तुम्हाला कळतात तेव्हा तुम्हाला शास्त्रार्थ कळतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अभंगाला, प्रत्येक ओवीला, प्रत्येक अध्यायाला 4 अर्थ आहे. पहिला अर्थ मी तुम्हाला सांगितलं भावार्थ, वाच्यार्थ, दुसरा भावार्थ, तिसरा गुढार्थ आणि चौथा शास्त्रार्थ. आता पुढे सांगतो. दुर्वास मुनी सांगतात की मी तुला अतिगुह्यातली गुह्य सांगतो. ज्या वेळेस सर्वसामान्य सर्व लोकांसाठी जो अर्थ निघतो किंवा सर्वांच्या बुद्धीपर्यंत तो अर्थ पोहोचतो, लक्षात ठेवा तो आहे वाच्यार्थ. तो काय आहे? वाच्यार्थ. नीट लक्षात ठेवा. एक कथन करणारा आणि दुसरा श्रवण करणारा, एक कथन करणारा आणि दुसरा श्रवण करणारा, त्यावेळी जो प्रकट होतो तो होतो भावार्थ. काय प्रकट होतो? भावार्थ. आता आपला भावार्थ थोडा वेळ. गुरु आणि शिष्यामध्ये जो संवाद होतो तो होतो गुढार्थ. गुरु आणि शिष्यामध्ये योग वशिष्ठ, वशिष्ठ मुनी आहे, रामाचे गुरु आहे, विश्वामित्र रामाचे गुरु आहे, त्यांच्यामध्ये झालेला जो संवाद आहे, गुरु शिष्यामध्ये जो संवाद होतो त्या गुरु संवादामध्ये गुढार्थ होतो. आणि लक्षात ठेवा आता देव आणि संत यांच्याबरोबर जो संवाद होतो त्याला शास्त्रार्थ संवाद म्हणतात. कोणता? शास्त्रार्थ. आता ऋषीमुनी, इथं दुर्वास कोण आहे? ऋषीमुनी आहे, देवांचाही संवाद करणारे आणि द्रौपदीचा संवाद आहे. आता मला सांगा हा इथं कोणता चालू आहे? इथं भावार्थ आहे का? नाही. गुढार्थ नाही, वाच्यार्थ नाही, हा शास्त्रार्थ चाललेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी, म्हणून श्रीमद भगवद्गीतेमध्ये इति गुह्यतम शास्त्र असं सांगितलेले. गुह्य शास्त्र हे, आणि तेच दुर्वास मुनी सांगतात. आता मी काय सांगतो तुला? गुह्यातली गुह्य सांगतो, तू ते कर, का इतरांना कोणाला सांगू नको. ओवी आहे, मी माझ्या पदार्थ सांगत नाही. हे बघा, ते तुझं सांगतो ऐकावे. तव दुःखाचे नाशार्थ अंतरी विचारता बहुत, गुह्यापेक्षाही गुह्य अत्यंत ऐसे एक सुचले असे,
ते मी जर तुझं सांगतो ऐकावे, परी ते कोणानं सांगावे, कथिले आयशीचे आचरावे, दुःख अवघे हरील. मी जे सांगेल त्याचं जर तू आचरण केलं तर तुझं दुःख गेल्याशिवाय राहणार नाही. आता इथे एक शंका उपस्थित व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला व्हायला पाहिजे. जर हे गुह्यातलं गुह्य आहे आणि हे दुर्वास मुनी आणि द्रौपदीतच राहिलं तर मग हे लेखकानं लिहिलं कसं काय, हे ग्रंथात आलं कसं काय, कुठपर्यंत आलं, कसं कुठपर्यंत आलं? हे सगळं शास्त्र कुठपर्यंत होतं? 12व्या शतकापर्यंत. 12व्या शतकापर्यंतच हे गुह्यातलं गुह्य होतं. ज्यावेळेस माऊलींचा जन्म झाला, माऊलींचा जन्म झाल्यानंतर प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केली. हे सर्व प्रकट कोणी केलेले आहे? माऊलींनी केलेले. आणि माऊलींच्या अगोदर काय अवस्था होती? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग. माऊलींच्या आरतीमध्ये 2 काळ आहे. एक माऊलींच्या जन्माच्या अगोदरचा काळ आहे, तो कोणता काळ आहे? लोपले ज्ञान जगी. आणि माऊलींच्या नंतर, नंतर म्हणजे 16व्या वर्षानंतर त्यांना अनुग्रह झाला वयाच्या 16व्या वर्षी निवृत्तीनाथांचा. आणि निवृत्तीनाथांचा अनुग्रह झाल्यानंतर 16व्या वर्षापासून तर 18व्या वर्षापर्यंत, नीट लक्षात घ्या, हे सगळं कळायला पाहिजे. 14व्या वर्षापासून तर 16व्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी पूर्ण झालेली. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर आहे, कारण ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी नाव हे माऊलींनी दिलं नाही, किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन सिद्धी नेले, इथं माझे जे उरले ते पाईक पण त्यांनी नाव धर्म संकीर्तन दिलं होतं. तिला ज्ञानेश्वरी नामदेव महाराजांनी नाव दिलेलं आहे. नामदेव महाराजांनी तिला गुरुपदेश. मला सांगा 16व्या वर्षापर्यंत माऊली 16व्या वर्षापर्यंत हे सगळं कुठपर्यंत होतं? एका गुप्त होतं, गुह्य होतं. आपल्यापर्यंत कसं पोहोचलंय? आपल्यापर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, अवतार पांडुरंग. म्हणून ते इथपर्यंत आलेले. म्हणून माऊलींचे उपकार आहे. आणि माऊलींच्या उपकारानंतर व्यासमुनींनी केलेले हे सर्व ग्रंथ रचना आहे. तुम्ही असाही प्रश्न असा उपस्थित व्हायला पाहिजे. व्यासमुनी 2500 वर्षापूर्वीचे, ज्ञानेश्वर माऊली तर 700 वर्षापूर्वीचे. आला का परत प्रश्न? प्रत्येक शास्त्राला भेद येतो ना. पण माऊलींची ओवी सांगतो, जैसे जैसे व्यासादिकांचा मागोवा घेतो, व्यास आणि आदी संत आहे त्यांचा मी मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुशितो. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जितकं भाष्य केलेलं आहे त्या सगळ्यांना वाट पुशितो, म्हणजे मार्ग पुशितो. हे 2 गोष्टी मी केलेल्या आहे. व्यासादिकांचा मागोवा घेतलेला आहे, म्हणजे व्यासांनी जे ग्रंथ लिहिले, किती ग्रंथ लिहिले? 28. पुन्हा सांगतो बरं का, म्हणून आपण युगे 28 म्हणतो. कोणते 28 ग्रंथ आहे नीट लक्षात घ्या. 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण, 28 झाले ना. हे 28 ग्रंथ व्यासांनी लिहिलेले. आणि व्यासमुनींचा धांडोळा घेऊन, सर्व ग्रंथांचा धांडोळा घेऊन मी हे लिहित आहे. म्हणून व्यासादिकांचा मागोवा घेतो. बरं, नुसतं व्यासादिकांचा नाही, भाष्यकारा ते वाट पुशितो. त्याच्यावर ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं त्यांचंही मी सगळं वाट देतो आणि मग ज्ञान प्रकट करतो. मला मुद्दा हा सांगायचा आहे की आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवणं किंवा आपल्यापर्यंत ज्ञान येणं, गुह्यतम आपल्यापर्यंत येणं, हे 12व्या शतकानंतर माऊलींच्या अनुग्रहानंतरच्या गोष्टी आहे या. आणि हे सर्व ग्रंथ त्यानंतरचे, म्हणून आपल्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. पुढे एक शंका आहे ती आपण नंतर सांगू. शेवटी येथून येईल तृतीय मास, येथून येईल तृतीय मास, पुरुषोत्तम मास तयास, त्वया करता सत्कर्म विशेष, पापे विशेष लोपती. मासा माझे कार्तिकादी, पुण्यकर्म असती अनेक परी, या समा अधिक असे अनेक कोणताही. मास पक्ष तिथी संक्रांती सर्व परी रवी ग्रहणे, तरी निमगोप्त नाना साधने पुण्यदायक असते जी. ती ह्या पुरुषोत्तम मासाशी 16वी कळाय न पावती याची. याहून इतर महात्म्याची गोष्ट काय तुझं सांगू. 12 सहस्र वर्ष पूर्ण नित्य करिता गंगा स्नान, किंवा सिंहस्ती गोदा स्नान करिता फळे मिळजेची. तोची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करता यथार्थ प्राप्त होते सकळ. आता तुला तुझं जे दुःख आहे
किंवा तुझ्या प्रारब्धामध्ये जे दुःख आहे ते प्रारब्ध नष्ट करण्याचा किंवा ते दुःख घालवण्याचा एक उपाय मात्र जवळ आलेला आहे. आजपासून 3 महिन्यानं अधिक मास सुरू होणार आहे. अधिक मास सुरू होणारे 12 वर्षांना येणारा सिंहस्थ कुंभमेळा, 12 वर्षांना येणारा सिंहस्थ कुंभमेळा, सिंहस्थी गोदा स्नान करिता फळ मिळे जे. जे सिंहस्थामध्ये आपण स्नान करून तुम्हाला फळ मिळतं तेच अधिक मासाचं फळ मिळतं. पण सिंहस्थ पर्वणीला एक इथे अट म्हणलं तर चालेल. सिंहस्थ पर्वणीचं पुण्य फक्त गंगा गोदा स्नानालाच, गंगा गोदा स्नानालाच. पण हा महिना सिंहस्थ पर्वणीपेक्षा त्यांनी काय सांगितलंय, तेची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात, कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करिता यथार्थ प्राप्त होती त्याची. म्हणजे सिंहस्थ पर्वणीमध्ये गोदा गंगामध्ये जे पुण्य प्राप्त होईल तेच पुण्य अधिक मासामध्ये शुद्ध जळामध्ये, वाहत्या जळामध्ये जर तुम्ही आंघोळ केली किंवा स्नान केलं, स्नान करून तुम्हाला जे पुण्य प्राप्त होईल, कशात पुण्य प्राप्त होईल, सिंहस्थामध्ये पुण्य प्राप्त होईल इतरांमध्ये, तेच या अधिक मासामध्ये तुला मिळणार आहे. तुम्ही इथे एक शंका घ्याल, शुद्ध जळ शब्द आहे बरं का, शुद्ध जळ. तुम्ही म्हणाल शुद्ध जळ अशुद्ध जळ कोणतं? ज्या पाण्यामध्ये नित्य वाढ होत राहते त्याला शुद्ध जळ म्हणतात. विहिरीचं पाणी रात्रभर जर ठेवलं तर दिवसभर रात्रीतून ते 2 थेंब का होईना वाढतं की नाही, वाढतं की नाही, ते शुद्ध जळ झालं. आणि तुम्ही नगरपालिकेची टाकी भरून ठेवली, हांडा भरून ठेवला, रात्रीतून कमी होईल झालं तर वाढणार आहे का? जे जळ कमी होतं साठवणीनंतर त्याला अशुद्ध जळ म्हणतात. आणि ज्या जळामध्ये जे वाढ होतं, जे वाढ होतं त्याला शुद्ध जळ म्हणतो आपण. इच्छित हा पुरुषोत्तम प्रिय मास, पुरुषोत्तम नाम यास वर्तदिके सेविता तयास इच्छित असे लभते, मज अनुभव असे याचा, असत्य नावे याचा, यानेची या माझे प्रतापाचा जगी झेंडा झळकत असे. दुर्वास मुनी सांगतात की हा मी माझा अनुभव सांगतो. मी माझ्या तपाचं सामर्थ्य नाहीये, माझ्या तपाच्या सामर्थ्य जगाला माहिती आहे, पण माझ्या अंतर्मनाला एक गोष्ट माहिती आहे, हे सर्व सामर्थ्य फक्त अधिक मासाचं आहे. मी अधिक मासामध्ये जे पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्मामुळे माझा जगी झेंडा लागलेला आहे, म्हणजे जगामध्ये माझी कीर्ती आहे. तस्मात बाळे तू सत्वरी येत्या अधिक मासा माझरी पुरुषोत्तम व्रत करी, तव इच्छा सारी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे धर्मराया ऐसे दुर्वास करुणी दया, मेधाव ऋषी ती तनया, दीन मनोनी संमिलिनी, प्रेम बरे तिये लागुनी, कथिले दुःख मोचन साधन, परी प्रारब्धची गण समर्थ कोण जावाया. आधी जाते इथपर्यंत. आणि मग हिला सगळा मार्ग सांगितलेला आहे. 3 महिने येणारे स्वच्छ शुद्ध पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे आणि फक्त काय देवपूजा करायची आहे नित्य नेमानं, जी नेम चालू असेल तो. दानाचं महत्त्व आहे, महिन्यातून एकदा दान करायचं आहे, रोज दान करायचं आहे तर कुठंच सांगितलेलं नाही. आणि मी तुम्हाला तेही सांगितलेलं आहे, सोनं आणि दान का करायचं असतं. पूर्वी जो धोंडा होता त्यावेळेस पैसेच सोन्याचे आणि चांदीचे होते. एक पैसा जरी त्याच्या पुढे ठेवला तर तो चांदीचा किंवा सोन्याचाच होता. पैसेच नव्हते ना कागदाचे. कागदाचे पैसे होते का तेव्हा? नाही. बरं, हे धातूचे, लोखंडाचे, काय कोणत्या धातूचे? पूर्वी सुवर्ण मुद्रा होत्या किंवा चांदीच्या मुद्रा होत्या, त्या त्याच्या पुढे एक पैसा ठेवायचा. ती प्रथा आज चालत आली, सोनं किंवा चांदी दान द्यायची प्रथा. फायद्याच्या प्रथा कधीच मोडल्या जात नाही, लक्षात ठेवा. हो, कधीच नाही. हो. आधी जाते बुद्धी सकळ, नंतर जाते भांडवल, ऐसे बोले विद्वमंडळ तैसेची तात्काळ, देवे लभता सुदेचा घडा, वेगे आतून निकाला किरडा, की चिंतामणी फोडून रोकडा, अभाग्य झाले परिसी. पण एखाद्याचं प्रारब्ध जर खराब असेल, भगवान श्रीकृष्ण म्हणतात प्रारब्ध जर खराब असेल ना तर लक्षात ठेवा किती चांगला उपदेश त्याला करा, तो त्याचा ऐकणारच नाही. का ऐकणार नाही? कारण त्याचं प्रारब्ध चांगलं नसतं. द्रौपदीचंही प्रारब्ध चांगलं नाही. द्रौपदीचं प्रारब्ध चांगलं नाही. ज्याचं प्रारब्ध नसेल त्याच्याबद्दल काय माहित आहे? दैवे लाभता सुदेचा खडा. सुधा म्हणजे अमृत. जर एखाद्याला प्रारब्ध वाईट असलं, प्रारब्ध वाईट असलं आणि त्याच्या घरामध्ये अमृताचा हंडा भरून आला, अमृताचा हंडा भरून आला
सकाळी जर उठला तो म्हणतो हे रात्रीचं शिळं पाणी आहे, आणि तो वटारीत ओतून देतो. काय देतो? अमृत ओतून देतो. लक्षात ठेवा, प्रारब्ध. दुसरा दृष्टांत काय दिला? ताडूनी दवडीचे मागला की द्वारा उगविता कल्पद्रुमा. जसा पिंपळ कुठेही उगतो बघा, पिंपळ कुठेही उगतो, तसा जर प्रारब्ध खराब असेल आणि ज्याचं प्रारब्ध खराब आहे त्याच्या दारामध्ये कल्पवृक्ष उगवला, तो लगेच म्हणतो ही दारात काय घाण उगवली, तो लगेच तोडून टाकतो, उपटून टाकतो, फेकून देतो. प्रारब्ध. किंवा आपल्या गाय बघा, गाय येते, गाय एखाद्या रानामध्ये चरत येते आणि आपल्या शेतामध्ये येते. शेतामध्ये आल्यानंतर आपण काय करतो? एक तर त्या गायीला खाऊ तरी देतो, नाही तर ती निघून गेली तर घेतो. पण अशा अभागी माणसाच्या शेतामध्ये जर कामधेनू आली, काय आली? कामधेनू आली. खरं तर कामधेनू प्राप्त झाल्यावर काहीच नाही, पण प्रारब्ध खराब असल्यामुळे हा मारतो तिला आणि शेजारच्या शेतात बांधून देतो. दुर्दैव फक्त प्रारब्ध. द्रौपदीचं प्रारब्धच खराब होतं, काळच प्रारब्धाचा खराब होता. कसा झाला पुढे? तैसेची तिने केले ती यापरी, मड बुद्धी उदरली, सकळ बुद्धीची झाली सुरी, दर्वदैव सरसावले. तेने विप्रकन्या मनात क्रोधा वाचून अत्यंत, त्या महाकोपिष्ट दुर्वासत बोलू लागलीच असूये. म्हणे मुनी त्वया कथिले यथार्थ, परी ते मज नाही रुचत, मासाधिक मास समर्थ, काहीच करीत नाही ते. तुम्ही गुरुजी, तुम्ही ते सर्व मला सांगितलेलं आहे, परंतु तुमचं हे जर सांगितलेलं आहे हे काही मला पटत नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही. हा अधिक मास तुम्ही आणला कुठून? आजपर्यंत मार्गशीर्ष महिना हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलेला आहे. किती? कोणता आहे? विभूती योग. त्याच्यामध्ये महिन्याची विभूती सांगितलेली आहे. म्हणजे भगवंतानं काय सांगितलेलं आहे की माझे स्वरूप काय. प्रत्येक ठिकाणी नागामध्ये वासुकी सर्प हा मी आहे, यज्ञामध्ये यज्ञदेव मी आहे, व्यवसायात ते व्यवसाय न्यायदान करणं हा माझा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे 12 महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा मी आहे. जर भगवान गीतेमध्ये सांगतात की मार्गशीर्ष महिन्याचं माझं स्वरूप आहे, मार्गशीर्ष महिना असताना तुम्ही हा अधिक मास आणला कुठून? कार्तिक मासी मा श्रेष्ठ, तयासी करावे कनिष्ठ, वैशाख माझी सेविता स्पष्ट, काय इच्छा देत असे. कार्तिक महिना किती श्रेष्ठ आहे म्हणे. वैशाख महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो, कितीतरी शुभ मुहूर्त सगळे वैशाख महिन्यात असतात लग्नाचे. इतके चांगले महिने असताना तुम्ही हा मलमास कुठून आणला, हा अधिक मास कुठून आणला तुम्ही? सदाशिवा देविकासी सेविता अनन्य भावेसी, आपुल्या सेवकासी सुफल देत असे. अथवा हा प्रत्यक्ष दर्शन आकाशी फिरतो चंडी किरण, यासी सेविता संपूर्ण इच्छा पुरवते असे. साक्षात सूर्य ज्याच्यामुळे 12 महिने तयार होतात, सूर्याभोवती फिरल्यामुळे पृथ्वी माता जी सूर्याभोवती फिरते आणि 12 महिने तयार होतात, या पृथ्वी मातेच्या सूर्या भ्रमण केलेलं चंडी किरण म्हटलेलं आहे. त्याच्या भ्रमणामध्ये मुहूर्त निघतात, तिथी निघतात, वार निघतात, क्षण निघतात, काष्टा आदी सगळं तयार होतं सूर्यभ्रमणामुळे. साक्षात सूर्यनारायण असताना तुम्ही हा अधिक मास आणला कुठून? हा मलमास आणला कुठून तुम्ही? व्यात्तिदी महासंयोगी आणि शिवादी सर्व देवासी जातुसी लाज वाटी कैसेना. इतके सगळे महिने सोडले, इतके सगळे चांगले सूर्यनारायण सोडले, शिवनंदन म्हणजे गणपती सोडले, साक्षात शिव सोडले, तुम्ही सगळ्यांचं महत्त्व बाजूला ठेवलं आणि तुम्ही मला ह्या अधिक मासाची महती सांगत बसले. तुम्हाला लाज नाही का वाटत? हा शब्द माझा नाही, शास्त्राचा आहे. हे बघा काय व्याप्तादी महासंयोगी आणि शिवादी सर्व देवाशी उल्लंघुनी बोलिता तुझी लाज कैशी वाटेना. जया तू म्हणशी पुरुषोत्तम तो मलमास अति आधम. तुम्ही जे पुरुषोत्तम म्हणता ना, मला माहिती आहे तो मलमास आहे आणि अतिशय आधम आहे. आधम म्हणजे पापी थोडक्यात, पण पापी नाही. उधम आणि आधम जर विचार केला, ऊर्ध्वगमन वरती जाणार आहे, आधम खाली जाणार आहे. ऊर्ध्वगमन म्हणजे काय? जी गोष्ट माणसाला वर घेऊन जाते, प्रगती करते, आणि अर्धगमन खाली नेते. हे काय, मला आत्ता जे माझं दुःख आहे त्या दुःखात मला आणखी खाली घालायचं आहे का तुम्हाला? मला आणखी दुःख वाढवायचं आहे का माझं? हे काय सांगतायत तुम्ही? रवी संक्रमण मलमास आदम
ऐसे असता तू तयाशी सर्वात श्रेष्ठ कैसा म्हणशी, ते धारिष्ट पाहून मजसी बहु आश्चर्य वाटते. सर्व दुःखांचा नाशक ब्रह्मांडा मागे हरीच एक, तया वाचून तैसा अनिक मज ना कोणी. सीतापती रामाविन का उमापती शिवाविन, माझे दुःख कोण हरिल ऐसे देवा कोणही. ऐसे असता सोडून कैसा स्तवसी मलमास, भास्करा तो खुद्योक्ताशी. एक तर दुःखाचं निराकरण करणारे दोनच देव आहे म्हणे. एक रमण म्हणजे भगवान शंकर, आणि दुसरे सीतारमण म्हणजे सीतारमण म्हणजे राम. हे दोनच देव दुःखाचे हरण करणारे. हे दोनच देवांची पूजा केली तर दुःख जातं. हे दोन देव सोडून हा मलमास काय सांगतो मला. हा ना याच्यात मुहूर्त, ना याच्यात तिथी, ना याला नाव, ना याला उपकार, या असं काहीतरी सांगून तुम्हाला माझं दुःख दूर करायचं नाही, तुम्हाला आणखी मला दुःखामध्ये घालवायचं आहे. बघा बरं का, मी सांगितलं एकदा का काळ खराब असला, परिस्थितीची काळाची कालच सांगितलेलं आहे. प्रारब्ध खराब झालं की माणसाला उपदेश पटतच नाही. चांगला उपदेश तर अजिबात पटत नाही. ऐसे असता सोडून तयासी सविता मलमासी, भास्करा त्याजून खद्योक्ताशी. आता भास्कर म्हणजे सूर्य आणि खद्योग म्हणजे काजवा. हां, सूर्य सोडून मला काजव्याची पूजा करायला होता काय म्हणे. बघा अधिक मासाची विटंबना आहे बरं काही, हे लक्षात ठेवा. सूर्य असताना सुद्धा तुम्ही मला जो उपदेश करताय त्या उपदेशामध्ये काय सांगताय तुम्ही मला. अधिक मास पुरुषोत्तम मास अजून द्रौपदी म्हणलेली नाही, मलमासच म्हटलेली आहे त्याला अजून. ऐसे ऐकून विप्रस्तुनी वाणी ऐकून दुर्वास मुनी, कोपे खवळला तत्क्षणी नेत्र आरक्त झाले. तथापि शापिले तियेस हीच कृपा केली विशेष, अंतर माझी झाला उदास. विचार केला ऐसा की ही तो मम मित्राची सुता, नाही जपत सोयिता अपुरी बुद्धी मुडवता. म्हणून ऐसी बोलली पुरुषोत्तमाचे महिमान, पांडवा सहित दुर्योधन पूर्ण. मग ऐसा मरे लागून कोठून पी समजणार. ही कुमारी पितृहीन बाळा, दुःख भारजित वेल्लाळा, माझ्यापासून अतिकृष्ट शाल्पला कैसे सहन करील. आता ही मूड आहे म्हणे, मूर्ख आहे, लहान आहे अजूनही. आता इथे माऊलींचा एक शब्द आहे, दुःख अग्नी भर्जित वेल्लाळा. दुःख अग्नी अर्जित वेल्लाळा. नीट लक्षात घ्या, 3 शब्द आहे. दुःख अर्जित वेल्लाळा म्हणजे दुःख एका बाजूला, दुःखाची आग एका बाजूला, संसाराचं दुःख एका बाजूला, वयाचं दुःख एका बाजूला, आणि वडिलांचं मृत्यूचं दुःख एका बाजूला, आईचं दुःख एका बाजूला. अशी सर्व बाजूने ही भाजलेली आहे दुःखानं. ही सर्व बाजूनी भाजलेली आहे. आणि माझा जो प्रिय अधिक मास आहे याची तिनं विटंबना केलेली. पण अशा वेळेस जर हिला मी काही शाप दिला तर काय होईल, हिचं भस्मच होईल. आता हिचं काय होईल, भस्म होईल. मग हिला मला शाप देता येणार नाही. आणि दुसरं नातं सांगतो की ही माझ्या मित्राची मुलगी आहे, काही झालं तरी हिच्या बापाने विदेहिनी माझी सेवा केलेली आहे, मित्राची मुलगी आहे, सर्व बाजूने दुःखाने भाजलेली आहे. आणि अशात तिनं पुरुषोत्तम मासाची विटंबना केलेली आहे. आता दुर्वास मुनी भगवान श्रीकृष्णाला, इंद्राला शाप द्यायला कमी केलेला नाही, दिलेलेच आहे. परंतु यावेळेस मात्र दुर्वास मुनींनी काय सांगितलं इथे, त्या पुरुषोत्तमास समग्र नित्य फळ खचित, ये माझी अनन्य जात तुझ भोगणे त्याची. आता बदरी वन लागुनी, येथून मी जातो निघुनी, मम मित्राची कन्या म्हणून तुझ नाही शापिले. आता तू केवळ बाळबोवासी, आपले हिताहित नेजशी, शुभ अशुभ तुझशी कोठून पै समजेल. आता मी करीतो नमन, सदा असो तुझे कल्याण, अवश्य भोवी शुभाशुभ जाण, कोणाचेही उल्लंघे. ऐसे बोलोनी दुर्वास मुनी, शीघ्र गेले निघोनी, पुरुषोत्तमाच्या हेळने तत्क्षणी निशप्रप झाली मुनी कन्या. नीट लक्षात घ्या. आता नीट लक्षात घ्या, नीट इथे मर्म लक्षात घ्या. अधिक मासाची महती कोणी सांगितली, दुर्वास मुनींनी. कोणाला सांगितली, द्रौपदीला सांगितली. आता द्रौपदीनं महती सांगितलेली दुर्वास मुनींची. दुर्वास मुनींची महती केल्यानंतर दुर्वास मुनींच्या सह पुरुषोत्तम मासाची विटंबना कोणी केलेली आहे. हा,
याला एक दोष आहे शास्त्रामध्ये बरं का, याला अतिथी भेद दोष म्हणतात. अतिथी भेद दोष कसा असतो तुम्हाला सांगतो. तुम्ही एखादा पाहुणा घेतला, एखादा पाहुणा घेतला आणि तुमच्या सोयऱ्याच्या घरी गेले. नीट लक्षात घ्या, सोयऱ्याच्या घरी गेले तुम्ही पाहुणा, तुम्ही एक तर तुम्हीच पाहुणा, तुम्ही स्वतःच पाहुणा आहे. तुमच्या सासूरवाडीला गेले, तुमच्या सोयऱ्याच्या इथे गेले आणि तुम्ही जोडीदार एक पाहुणा घेऊन गेले. लक्षात घ्या. आता त्या सोयऱ्यानं जर तुम्हाला सोडून पाहुण्यालाच शिव्या द्यायला सुरुवात केली तर, नीट लक्षात घ्या, तुम्हाला सोडून कोणाला शिव्या द्यायला सुरुवात केली? पाहुण्याला दिली. आता खरंच सांगा, अपमान कोणाचा झाला? दोघांचाही झाला. बरोबर आहे की नाही? याला अतिथी भेद दोष म्हणतात. कोणता दोष आहे शास्त्रानं? अतिथी. मग पुढच्या वेळेस जर तो सोयरा म्हणे, मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का? मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का? अरे पण तो मी आणलेला पाहुणा होता ना, तो मी आणलेला पाहुणा होता आणि त्याला तू शिवीगाळ केली. म्हणजे दोष कोणाला लागला? अपमान त्या दोघांचाही झाला. अपमान त्या दोघांचाही झाला. मुद्दा हा आहे की द्रौपदीनं अपमान कोणाचा केला? अधिक मासाचा केला का दुर्वासाचा केला? दोघांचाही अपमान झाला. इथे अतिथी भेद दोष लागला ना शास्त्राचा. आता दोघांचाही लागल्यानंतर हे सांगतात, आता हिचं नशीब आणि ही, आता हिचं नशीब आणि ही. आता दुर्वास मुनींनी माफी मागितलेली. बघा बरं का, चूक कोणाची झालेली आहे? द्रौपदीची. मर्म समजावून घ्या. चूक कोणाची झालेली आहे? द्रौपदीची. अपमान कोणाचा केलेला आहे? पुरुषोत्तम मासाचा आणि दुर्वास मुनींचा. दुर्वास मुनींनी माफी मागितली. कोणाची? पुरुषोत्तम मासाची. पुरुषोत्तम मासाची माफी दुर्वास मुनींनी मागितली आणि इकडं द्रौपदी बेशुद्ध पडली. लक्षात ठेवा. हा, लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय झालं? हे कसं झालं? बरोबर आहे की नाही? 3 गोष्टी नेहमी दाता शोधत असतात. 3 गोष्टी नेहमी शास्त्र सांगतं. पाप हे नेहमी दाता शोधत असतं. कोणाच्या माथ्यावर बसायचं ते शोधत असतं. त्यामुळं गल्लीवर कुटाळ करणाऱ्या लोकांचा एक कीर्तनात दृष्टांत ऐकत असतो आपण. नेहमी लक्षात ठेवा, पाप कोणाकडून घडलं होतं? द्रौपदीकडून. विटंबना घडली होती. खरं तर विटंबनेचा परिणाम तिच्यावर व्हायला हवा होता, परंतु तो दुर्वासांनी स्वतःवर घेतला होता. कोणावर घेतला होता? स्वतःवर घेतला होता. स्वतःवर घेतला होता. तोपर्यंत द्रौपदीचं व्यवस्थित होतं. पण ज्या वेळेस अधिक मासाची माफी मागितली कोणी? दुर्वासांनी. तो दोष कुठे ट्रान्सफर झाला? कर्त्याकडे गेला ना. कर्म नेहमी कर्त्याला शोधतं ना. जे कर्म नेहमी कोणाला शोधतं? कर्त्याला. कर्ता बेशुद्ध. आता ती तिथे बेशुद्ध पडलेली. प्रवृत्त झाला तात्काळ. तेजगुण स्वरूप नवसहस्र ऐसे बोलून दुर्वास मुनी, ऐसा निश्चय करुणी मुनी मेघवर्षी नंदिनी त्याती दुष्कर तपचरणी प्रवृत्त झाला. जगदीश्वर जन अनाथनाथ तत्क्षण उमानारायण जगन्नाथ तया लागे करून द्यात तयाचे उद्देशी सतत भजन पूजनादी करीत कष्ट चालले बहु. ग्रीष्मा माझी उष्मा अति दारुण तेव्हा ती पंचाग्नी सहित शिशिर ऋतू कठीण तेव्हा निभग्न शतोदिती. काल मी एक सूत्र सांगितलं तुम्हाला. काय सांगितलं? परिस्थिती वाईट झाली, चांगला काळ आल्याशिवाय. आता इथं द्रौपदी बेशुद्ध पडली. इथे काय झाली? बेशुद्ध पडली. आणि द्रौपदी बेशुद्ध पडल्यानंतर तिथे लगेच भगवान शंकराचे दूत आलेले. कोण आलेले तिथे? भगवान शंकराचे दूत. परिस्थिती वाईट आहे ना, काळ चांगला येणारच आहे. हा, ऋषू माझी वर्षी भौष्ट वर्षे माझी ऋती भौष्ट ती उघडी पर्जन्यात दर्शवय सतत अनावृतची प्रातःकाळी. आता तिनं भगवान शंकराच्या दूतांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवा, द्रौपदीचं जरी तिचा पुरुषोत्तम मासावर विश्वास नव्हता, पण तिचा विश्वास कोणावर होता? रमानाथ आणि सीतारमण, म्हणजे रामावर आणि शंकरावर विश्वास होता. तिनं पाहिलं रामाची उपासना करण्यापेक्षा शंकराची उपासना केलेली कधी चांगली. बोळ आहे आणि लवकर पावतो.
भोळा आहे आणि लवकर पावतो, म्हणून तिने कोणाची सुरुवात केली उपासनेची? भगवान शंकराची. उपवास कसे केले हे सांगतो तुम्हाला. आहार विहार गमनागमन निद्रित संपूर्ण त्यागिले, कृषी झाली चित्ती आठवे श्री शंकर, तियेचे तपस्या उग्र पाहून इंद्र घाबरला. म्हणजे तपश्चर्याला सुरुवात कशी केली माहितीये का? आहार विहार सोडून दिला, म्हणजे अन्न पाणी सोडून दिलं, कुठं जायचं नाही, कुठं नाही जाण नाही. माझे पद घेईल आता. आणि ज्यावेळेस अन्न पाणी सोडलं आणि तिनं तपश्चर्या केली तर तिच्या पुण्याचा साठा वाढायला लागला. आणि आपल्या शास्त्रामध्ये पुण्याचा ज्याचा साठा वाढायला लागला का पहिली भीती इंद्राला वाटत असते, ते पद जातं की काय. कारण तेवढं पुण्य झालं का ते, कारण ते पदावरच पुण्यावरच मिळणार पद, इथे तितकं पद पुण्य झालं का ते पद तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळे तिथे काय झाला, तिची तपस्या पाहून उग्र पाहून घाबरला इंद्र, माझे पदही घेईल आता, म्हणून तयाची पडली चिंता, बहुत विघ्ने आणली तत्वता, परी ते व्यर्थ झाले. एवं प्रकारे विप्रबळी तप आचरिती 9 वर्ष लोटली, केवळ उरली जिवंत, तेव्हा भगवान गौरी रमण श्री शंकर झाला प्रसन्न, स्वस्वरूप प्रकट करून तीज पुढे टाकला. आणि असं करत असताना नीट लक्षात घ्या, शंकराची पूजा करत असताना, शिवशंकराची पूजा करत असताना किती दिवस गेले? 9000 वर्ष गेले. आणि त्या 9000 वर्षामध्ये फक्त हाडाचा सापळा शिल्लक राहिला. तुम्ही म्हणाल हे 9000 वर्ष आम्हाला पटतच नाही. 9000 वर्ष कोणी माणूस जिवंत राहील का? बरोबर आहे की नाही? तुम्हाला पटत नाही. पण मी ब्रह्मदेवाचं वय सांगितलेलं आहे तुम्हाला. ब्रह्मदेवाचं वय सांगितलेलं आहे, 4 युगाचं आयुष्य सांगितलेलं आहे. 4 युगातली जीवन पद्धती आज सांगून टाकतो. पहिल्यांदा लक्षात ठेवतो, जेव्हा त्रेतायुग होतं, जेव्हा सत्ययुग होतं, सत्ययुग काय होतं? सत्ययुग. सत्ययुग होतं तेव्हा लक्षात ठेवा, सत्ययुगे अस्थिष्य प्राणसा, म्हणजे सत्ययुगामध्ये माणसाचा प्राण हा हाडांमध्ये होता. माणसाचं कोणतंही हाड शेवटपर्यंत जेव्हा जिवंत आहे तोपर्यंत तो जिवंत आहे. त्या हाडांमधून त्याचा आवाज येत होता. मग हाडांचं त्यावेळेस ते जे हाडांचं वय लक्षात ठेवा, ते जे हाडांचं वय, हाडं माणसाचे किती दिवस टिकतात, काय टिकतात. सत्ययुगामध्ये जे वर्ष सांगितलेले आहे, सत्ययुगामध्ये माणसाचं जे आयुष्य सांगितलेलं आहे ते 10,000 वर्ष. किती वर्ष सांगितलेले? 10,000 वर्ष. आणि ही 9,000 वर्ष. त्रेतायुगामध्ये त्याच्यानंतर जो प्राण आहे मांसो प्राण, मांसामध्ये प्राण आला. जोपर्यंत मांस माणसाचं थोडं सुद्धा हाडावर इतकं मांस चिटकलेलं आहे तोपर्यंत तो जिवंत आहे. तोपर्यंत काय आहे? तो जिवंत आहे. म्हणून त्रेतायुगामध्ये नीट लक्षात घ्या, सत्ययुगामध्ये राम हाडं जिवंत असेपर्यंत, त्रेतायुगामध्ये मांस जिवंत असेपर्यंत, द्वापार युगामध्ये प्राणाचं अस्तित्व आला रक्तामध्ये. जोपर्यंत शरीरात रक्त शिल्लक आहे तोपर्यंत तो जिवंत आहे. द्वापार युगामध्ये 1000 वर्ष. किती आयुष्य? 1000 वर्ष द्वापार युग. नीट लक्षात घ्यावा. म्हणून द्वापार युगामध्ये रक्त सांडलं, कौरव पांडवांचं युद्ध झालं. काय सांडलं? रक्त सांडलं. आणि कलियुगामध्ये अन्नामध्ये प्राण आलेला आहे. कशात आहे? अन्नामध्ये. लक्षात ठेवा, चमचाभर पाणी पितोय ना, अर्धी भाकर खातो ना, जिवंतच राहणार. पण ज्या दिवसापासून पाणी जात नाही शरीरामध्ये आणि कान्नाचा कण पोटात जात नाही, समजायचं त्या दिवसापासून 9व्या दिवशी तो मरणार म्हणजे मरणार. त्या दिवसापासून तो माणूस 9 दिवसानं जाणार म्हणजे जाणार. मी सांगत नाही, माऊलींचा अभंग आहे. माऊलींच्या गाथ्यामध्ये पाहून घ्या. माऊलींच्या गाथ्यामध्ये अन्न पाणी गेलं की 9व्या दिवशी तो जाणार. त्यांनी कानामध्ये घालून या बोटे नाद जे ऐकती न ऐकता जाणे 9 दिवस. लक्षात ठेवा, एकदा का त्याचं अन्न पाणी सुटलं का तो 9व्या दिवशी जाणार. आता कलियुगामध्ये प्राण कशात आहे? अन्नामध्ये प्राण आहे. त्याच्यामुळे अन्न सुटलं की तो माणूस जाणार. 9000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे. लक्षात ठेवा, हे सत्ययुगातलं चालू आहे. हे द्वापार युगातलं असते तर 900 वर्ष आलं असतं. आणि आता कलियुगात 90 वर्ष आलं असतं. शून्य कमी कमी होत गेलेले. माथा पिंगट जटाभार 9 वर्ष केवळ उरली जिवंत, तेव्हा भगवान शंकर
झाला प्रसन्न, स्वस्वरूप प्रगट झाले, तिचे पुढे ठाकला शुद्ध स्फटिक समान, फाके सर्व बाण, दशभुज पंचानन, नीलकंठ साजिरा, मधा पंकट जडांचा भार, माझी जुळजुळ वायनीर, तृतीय नेत्राचा विश्वांबर, तेज प्रखर झाले. आणि इतकी तपश्चर्या झाली की साक्षात भगवान शंकर तिच्या समोर उभे राहिले. कसं तर जटांचा भार, त्यांच्यामध्ये त्रिनेत्र, त्रिनेत्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि ते उभे राहिल्यानंतर मस्तकी मिरवे चंद्रकला, तया नरमुंडांच्या माळा, हाती त्रिशूळ तेजवळा, व्याघ्र चंद्र नेसलासी, भस्मचरित सर्व शरीर, नाग यज्ञ पोवित, ऐसा भगवान शंकर प्रत्यक्ष पुढे पातला. ते दिव्य स्वरूप विलोकनी, विप्रकन्या उठली तत्क्षण, शरीरा माझी येता प्राण, प्रेत उठले तात्काळ. खरंच सांगा, भगवान शंकराची पूजा करता येते. आता शंकराची पूजा करते म्हणजे शंकर, ज्या दैवताची आपण पूजा करतो त्या दैवताची माहिती असल्याशिवाय पूजा करतो का आपण? आणि साक्षात भगवान शंकर जेव्हा आले तेव्हा ती तात्काळ उठून बसली. परमानंदी निमग्न झाली, जय जय शिवचंद्रमौळी, म्हणून तिने पदकमळी प्रेमी मस्तक ठेविले. सवेची दोन्ही हात जोडून मानोपसाच केले पूजन, मधुरप्राणी प्रेमे स्तवून स्तब्ध राहिली. तो भगवान पार्वती वीर प्रिय कन्येस बोले सादरे, बाळे मी साक्षात श्री शंकर, तुझ प्रसन्न झालोसी, तरी मागे वरदान, तवेची इच्छा पूर्वीन, ते शिवाचे ऐकूच वचन, विप्रकन्या आनंदली. तुझ्या तपाशी सांगता झालेली आहे, मी तुझ्या समोर उभा आहे. तुझी जी मनातली इच्छा असेल ती मला सांगून टाक, मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. जी काही मनात तुझ्या आत्ता इच्छा असेल ती मला सांगून टाक. आता भगवान शंकराची पूजा केलेली आहे, नीट लक्षात ठेवा. हा, मला एक सांगा, गुह्यतम संवाद झाला होता द्रौपदीमध्ये आणि दुर्वास मुनीमध्ये. ते गुह्यतम शास्त्र होतं, ते तिने ऐकलंय का? नाही. मग जर तिनं ऐकलेलं नाही तर भगवान शंकराची निवड ही कोणी केलेली आहे? तिनं स्वतःनं केलेली. तिनं स्वतःनं केलेली. ही जी निवड केलेली आहे तिनं, हा जो आहे नीट लक्षात घ्या. हा, कोणाच्या ओळखीनं जर तुम्ही तिथं गेले, कोणाच्या ओळखीनं तुम्ही गेले तर त्याला अनुग्रह म्हणतो आपण. गुरुचा आपल्याला अनुग्रह मिळाला, त्याची माझी भेट झाली. पण लक्षात ठेवा, आत्मानुभव ही त्याच्या पुढची अनुभूती, स्वतःच्या आत्म्यानं अनुभव घेणं. द्रौपदीमध्ये आणि इतरांमध्ये हा फरक होता की स्वतःचे गुरु आणि स्वतःचं आदरस्थान, स्वतःचं तपस्थ स्थान कोणी निवडलेलं आहे? तिने स्वतः निवडलेलं आहे. पती आणि म्हणे पार्वती रमना, प्रसन्न झाली दयाघना, तरी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर. आता भगवान शंकर पुढे उभे राहिलेले आणि इतकी मोठी तपश्चर्या केलेली आहे आणि ते स्वतः सांगतात, तुला जी इच्छा असेल, जे असेल ते मागून टाक. लक्षात ठेवा. हा, म्हणजे कधी कधी तेजाचा परिणाम होत असतो. तेजाचा, भगवान शंकर म्हणजे तेज आहे. भगवान शंकराच्या तिच्या तेजाचा अचानक आपल्या समोर एकदम आपली पूजनीय व्यक्ती आली आणि एकदम उभी राहिली तर तिच्या पुढे काय बोलावं आपल्याला कधी कधी सुचत नाही. बघा तुम्ही, कधीच सुचत नाही, काही नाही. अशी अवस्था झाली कोणाची? द्रौपदीची. पती दे मजसी, पती दे मससी, तया वाचून मज मनासी, इच्छा नाही काहीच. आता विदेही ऋषी कोणत्या वासनेमध्ये अंत झाला होता त्यांचा? परवाच सांगितलं मी, आपल्या मुलीचं लग्न झालं पाहिजे, हीच वासना शिल्लक ठेवून ते गेले होते. बरोबर आहे की नाही? दुर्वास मुनी निघून गेले, किंवा दुर्वास मुनींनी हिचं कल्याण व्हावं म्हणून दुर्वास मुनी निघून गेले. आता बापाची राहिलेली अपूर्ण इच्छा, त्या इच्छेसाठीच हिने इतकं तप केलं होतं. कोणी? द्रौपदीने. आणि जेव्हा भगवान शंकरानं सांगितलं की तू वरदान माग, तर त्यावेळेस तिनं वरदान मागितलं, पती दे असं ती 5 वेळा म्हटली. किती वेळा म्हटली ती? 5 वेळा. ते विप्रकन्येचे भाषण ऐकून बोले उमारमन, बाळे तू स्वमुखे वचन बोललीस तैसेच होईल. पती दे मज प्रती, ऐसे 5 वेळा बोलली निवृत्ती. म्हणून तुझला 5 पती अति उत्तम होतील. तू माझ्या पुढे
5 वेळा म्हटली पती दे, पती दे, पती दे, आणि मी तुला तथास्तु म्हटलेलो आहे. आता तू 5 पती मागून घेतलेले आहे, तुला 5 पती पुढच्या जन्मामध्ये मिळणार. ते सर्व धर्मज्ञ महाशूर, सत्य प्रतिज्ञा पतापी थोर, नानायज्ञ परिपोर, क्षत्रिया जाती असोनिया. आणि ते खूप पराक्रमी राहतील, शूर राहतील आणि क्षत्रिय कुळातील राहतील. क्षत्रिय कुळातील जितेंद्रियाचे साधू सत्कर्मी, गुणविख्यात होतील जगती, तुझवरी करील बहुल प्रीती, संशय चित्ती धरू नका. जरी तुला 5 पती राहिले तरी तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारे असतील ते. तू असा मनात भेद करू नको, हा एक प्रेम करील का दुसरा करील का तिसरा करील, असं काही नाही. जितेंद्र ऐशी शिवाची ऐकून वाणी, अति दुःखित झाली विप्रणनी, म्हणे ओ देवा शिव असुनी, हे का अशिव बोलतोसी. मग ती शिवाला सांगते, अरे साक्षात देव आहे तू. मी पती मागितल्यानंतर 5 पती देणं ही चांगली वार्ता आहे का? ही अशुभ का बोलतो? तुझ्या मुखानं तुम्ही अशुभ का सांगता मला? हे सांगता. करुणा गण गिरिजा प्रती, नको नको ही माझी स्थिती, एक नारीशी 5 पती, हाच एक सदाचार. आजपर्यंत जगतावर कोठेही नाही ऐकले साचार, ऐसे नारीशी 5 भरतार, दृष्ट वासरूत नाही, पुरुषाशी मात्र 5 भाज्या, कथिल्या असती वपी तुझ्या, ऐसा असता तू तिच्या, पंत कैसा बोललासी. एका पुरुषाला 5 बायका आहे असं आजपर्यंत मी ऐकत आलेले किंवा आहे समाजामध्ये, पण एका स्त्रीला 5 पती असं समाजात कुठं ऐकलंय नाही, कुठं काही नाही. हा कोणता वेगळाच पंथ तयार करतो माझ्यापासून? तू हा पंथच तयार होईल का नाही इथून पुढे? हा पंथ तू का तयार करतो हे तुम्हाला का सांगतो? तथापि तैसे करशील मज समर्था सांगते तुझ, तुझी मी मनोनी सहज, तुझ लागी लाज माझी. येचे ऐकून शिव भारती, शिव म्हणे तुझा 5 पती, या जन्मी न होती निश्चिती, पुढील जन्मी होतील. तू स्वबळाचे बळे निरुत्वे, अयनी संभव होशी, सदा भोगोनी भातु सुखाशी, मोक्ष पदे पावशील. आणि पुढचा जन्म तुझा असा नाही म्हणे, पुढचा जन्म अयोनी संभवणी. आपण म्हणतो बघा, आपण 12 वाजता श्रीकृष्ण जन्म साजरा करतो की नाही, तेव्हा शेवटचा अभंग काय? अणयोनी संभवणी जन्मला श्रीकृष्ण, असं म्हणतो ना. पण तुला मानवी शरीराचा स्पर्श किंवा मानवी शरीरामधून तुझा जन्म नाही, तू अयोनी संभविनी आहे. आणि तुला तुझ्यावर भावाचं प्रेम करणारा, भातृप्रेम करणारा साक्षात भगवान श्रीकृष्ण राहील. तुझा सक्का भाऊ कोण राहील? भगवान श्रीकृष्ण राहील. दरवास ऋषी महाकोपेन, तो माझी प्रिय प्रतिमा जाण, तयाची तू पूर्वी महान अपमान केलासी. त्याच ऋषीचे सामर्थ्य आत्मून, मूर्खे काय सांगू तुझं प्रत, जरी का कोपिल किंचित त्रैलोक्य जाळील पायी. तू दुर्वास मुनींचा अपमान केला. तो ऋषी काय? शाप दिला तर कैलास जळून जाईल, शाप दिला तर कैलास जळून जाईल. त्यांचा तू अपमान केलेला आहे, त्यांनी तुझा अपमान सहन केलेला आहे. परी त्याची फळ तयाचे अति दारुण अवश्य भोगणे जाण, तरी साक्ष विवेचन निवारून नाहीचे. आणि जो पुरुषोत्तम मास, नाम सर्व मासात उत्तम, भगवंताचा प्रिय परम, तो पूर्वी निंदलास. जयासी साक्षात भगवंताने स्वप्रिय म्हणून बहुप्रेमाने आपले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले. मी आणि ब्रह्मादी देव, सिद्ध चरण, यक्ष, गंधर्व आणि नारदा तपस्वी सर्व मानितो सर्वदा. तो भगवत प्रिय मास नंदिला, तया कदापि नाही पूजिला. म्हणून बाळे पुढे तुझला 5 पती होतील. तुझे किती अपमान आहे ते सर्व अपमान सहन केलेत. दुर्वास मुनींचा तू अपमान सहन केला. दुर्वास मुनींनी पुरुषोत्तम मासाची माफी मागितली, तर स्वतः पुरुषोत्तम मासांनी अपमान सहन केला आणि तुला माझ्यामुळे जिवंत ठेवलं. तू दुर्वास मुनींचा अपमान केला, पुरुषोत्तम मासाचा अपमान केला आणि विटंबना केली पुरुषोत्तम मासाची. तुला हे फळ भोगावंच लागेल. तुला 5 पती हे होणारच. आणि ब्रह्म हो अन्यथा निरुते, पुरुषोत्तम मासाचे निंदिते, तयासी नाना दुःखे अंती पौडवी रवरात. आणि तुझ्यासारखंच इथून पुढे कलियुगामध्ये जो कोणी पुरुषोत्तमाची निंदा करील, जो कोणी पुरुषोत्तम मासाची विटंबना करील,
त्याला ते दुःख भोगावंच लागेल. हे कोण सांगतंय? भगवान श्रीकृष्ण सांगतायत. पुरुषोत्तमाशी भक्ती करीत ते पुत्रादी धन होतील, ये लोकी अखंडित सुख होईत अशी. या उलट पुरुषोत्तम मासाची जर सेवा केली तर धन धान्य अन्न मान धन याचं कधीही कमी पडणार नाही. तर पुत्र पौत्रिक नातू पंतू सुखी राहतील. वेल मांडवाला जाईल थोडक्यामध्ये तसा. अस्मादी देवई सर्व मासाशी सेवितो सदैव जया सेविता पुरुषोत्तम देव प्रसन्न होती सत्वरे. तिया माझे कैसेने बजावे सर्वस्वी सदैव सोसावे. महर्षी वचन मानावे असत्य मनोनी नाही. आणि सदा महामुनी सत्कार्याचे वचन सर्वजणी. ऐसे बोलतो पिनाक पाणी गुप्त तत्क्षणी झाला. आणि ऐसा उपदेश केला पिनाक पनी असं एक भगवान शंकराचं नाव आहे. हे सगळं सांगितलं त्यांनी की तुझ्याकडून ऋषीचा अपमान झालेला आहे, तुझ्याकडून पुरुषोत्तम मासाचा अपमान झालेला आहे. आणि इथून पुढे येणारे जन्माला जे जीव आहे त्यांच्यासाठी मी एक सांगून ठेवतो की कधीही पुरुषोत्तम मासाचा अपमान करू नका, त्याची विटंबना करू नका, कोणत्याही साधूची विटंबना करू नको. आणि हाच उपदेश तू आयुष्यभर लक्षात ठेव आणि इतरांना सांग. असं म्हणून भगवान शंकर आता तिथे गुप्त झाला तत्क्षणी, त्या क्षणाला ते गुप्त झाले. एत युत भ्रष्ट हरिणी परी चकित झाली विक्रकुमारी. महाभीती बेदरली अंतरी पुढे काही सुचेना. मुखीचे सर्व तेज पळाले दीर्घ न श्वास नेत्रातून अश्रू वाहिले. तप्त झाले सर्वांग चिंताग्नीच्या भडकल्या जोळा. त्याने करपली विप्रबाळा दुग्ध कोमळा तैसी झाली विवळ. ऐसे दुःख भोगता सतत संवत्सर लोटले बहुत. कृतांत पातला औचित प्राण तिने हरिले. आता बघा द्रौपदीचं आयुष्य कसं आहे. तप करण्याच्या अगोदर काय होतं? तप करण्याच्या अगोदर लग्न होत नाही म्हणून बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. खरंच सांगा भगवान शंकर प्रकट होऊन तिला वरदान दिलं, त्या वरदानानंतरही ती सुखी झाली का? अहो आणखी चिंता वाढली. आता 5 पती, आता पुढचं आयुष्य कसं? आता हे काय मागून बसलो. एक वेळ नसती तपश्चर्या केली चांगलं झालं असतं, कधीतरी हा देह पडलाच असता. परंतु आता वर घेऊन देह पडला. कोणाचा वर? भगवान शंकराचा वर घेऊन. त्याच काळजीमध्ये ती अंतर्धान पावली, काळाच्या अधीन झाली असा शब्द आहे. म्हणजे त्योपयोगे जळाले कळेवर आश्रमी पडिले. वनप्रस्थ विप्र मिळवणे अग्नी दिला सायकाळ. आणि ज्या वेळेस तिचा देह पडला बघा, द्रौपदीचा देह पडला 1.5 दिवसानंतर तिला अग्नी मिळालेला आहे. 1.5 दिवसानंतर म्हणजे तेव्हाचा 1.5 दिवस म्हणजे आत्ताचाही 1.5 दिवस जर धरला तर दिवसा 12 वाजता तिचा अंतविधी केलेला आहे विप्रांनी, म्हणजे ब्राह्मणांनीच केलेला आहे. म्हणजे तिचा जो मृत्यू आहे तो 1.5 वाजता आज जर गेली तर 1 दिवस अगोदर म्हणजे आदल्या दिवशीचे 12 बरोबर आहे की नाही? 12 ते 12 होतील आणि सकाळच्या पहाटे तिचा अंत झालेला आहे. पहाटेचा अंत झाला, दुसऱ्या दिवशीची पहाट म्हणजे 1 दिवस होईल की नाही, आणि त्याचा अर्धा दिवस म्हणजे दुपारी 12 वाजता. 1.5 दिवसांना तिला अंतविधी मिळालेला आहे. लक्षात ठेवा, तात्काळ अंतविधी का मिळाला नाही? पुरुषोत्तम मासाची विटंबना. तात्काळ अंतविधी मिळत नाही कारण ती विटंबना नडली. बरं, ब्राह्मणांना आणि विप्रांना देवांनीच पाठवलेले, ते यायचे होते तर मग 2 मिनिट लगेच का नाही पाठवले? कारण या आयुष्यामध्ये केलेली जेवढं पाप, केलेले जेवढे कर्म आहे ते सगळे स्वच्छ करूनच पुढचा जन्म पाठवायचा होता. तपयोगे जाळिले कलेवर आश्रमी विप्र पडले. वनप्रस्थ मिळवणी सगळे अग्नी दिला तयास. श्रीकृष्ण म्हणे रूपाळा जे निमाली विप्र बाळा. द्रुपद राया ते तत्वदा यज्ञ केला उत्तम. बघा आता तुम्ही कसा 1.5 दिवस म्हणजे नीट ऐका, थोडंसं बारीक ऐका. द्रौपदीने काय केलेलं आहे? देह सोडलेला आहे. द्रौपदीला देह सोडलेला आहे. आणि यज्ञामध्ये शेवटची आहुती असते. यज्ञामध्ये काय असते? आहुती. त्या यज्ञाची आहुती दुपारी 12 वाजता होती. यज्ञाची आहुती किती वाजता होती? 12 वाजता. इकडे ब्राह्मण अंतविधी करत होते. लक्षात घ्या, इकडे ब्राह्मण अंतविधी करत होते आणि तिकडे द्रुपद राजाचा यज्ञ चालू होता. तिथेही ब्राह्मणच होते. तिथेही काय होते? ब्राह्मण होते. इकडे तिचा अंतविधी चालू होता. तिला स्मशानावर, तिला प्रेतावर ठेवलेलं होतं.
तिला अग्निडाग दिला, लक्षात ठेवा हा. आणि विदेही ऋषींचा जो अंतविधी झालेला आहे तो तुम्हाला मी सांगितलं आता कथा कितीला बळ, त्यावेळेस त्यांनी भडाग्नी झालेला आहे. भडाग्नी म्हणजे मानवाने दिलेला अग्नी, आणि मंत्राग्नी म्हणजे मंत्रानं पेटवलेलं शरीर. द्रौपदीचं शरीर हे मंत्राग्नीनं ज्वलित झालेलं आहे. नीट लक्षात घ्या. 1.5 दिवस अंतविधी का झाला नाही त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. इकडे द्रौपदीचा अंतविधी चालू होता आणि तिकडे द्रुपद राजाचा यज्ञ चालू होता. बरोबर दुपारी 12 वाजता हिचा देह इकडं अग्नी लागला आणि तिकडं त्या यज्ञातून एक मुलगी बाहेर आली. योग बघा हा कसा आहे. विप्र इकडे काय करतायत, विप्र इकडे अंतविधी करतायत दुपारी 12 वाजता, आणि इकडे यज्ञाची सफलता होते 12 वाजता. आणि त्या द्रुपद राजाने केलेल्या यज्ञातून एक मुलगी बाहेर आली, आणि द्रुपद राजाची मुलगी बाहेर आली तीच द्रौपदी. श्रीकृष्ण म्हणे नृपळा जी निमाली विप्र बाळा, द्रुपद राया ते तिये वेळा यज्ञ केला उत्तम, त्या यज्ञकुंडातून कुमारी, त्या यज्ञकुंडातून अग्निवर्ण इकडे इकडे अग्निडाग चालू आहे आणि तिकडं तिचा तिकडे तीच ही पांचाली म्हणून भूवरी सर्व प्रसिद्ध झाली. जी विदेही कन्या ही तीच विदेही कन्या 12 वाजता इकडे अग्निडाग आणि तिकडे यज्ञात, इकडं अग्नीमध्ये तिचा अस्त होतोय, इकडे अग्नीमध्ये अस्त होतोय, त्याच अग्नीतून यज्ञातून तिचा उदय होतो एकाच वेळी. बघा हे दोन्हीही. पूर्वीची जी ऋषी कन्या तीच आता संप्रत अयोनी संभव ऐसी धन्या द्रुपद कन्या झाली पूर्वजन्मा माझी. या ते तुला 5 पतिल होतील निवृत्ती, ऐसे शिवे कथिले तैसेची घडले तुम्ही महापुरुषार्थी. येची झाले 5 पती आणि ही द्रौपदी महासती मजला अतिप्रिय. ही मजविषयी स्नेह करते, माझी वरीच प्राण ठेविते, मत प्रमाण ऐसी वर्तते, माझेची बजते सर्वता. स्वप्राणापेक्षा ही अधिक हिजवर माझे प्रेम, मम सखी अलौकिक मीच रक्षक येचा परी हिने. आता भगवान श्रीकृष्ण सांगतात की ही यज्ञातून बाहेर आलेली आहे, परंतु सांगून ठेवतो तुम्हा सगळ्या पांडवांना, एक वेळ माझ्या प्राणावर इतका जीव नाही, माझ्या प्राणावर माझं प्रेम नाही इतकं, माझं स्वतःवर इतकं प्रेम नाही, माझ्या पत्नी त्यांच्यावर प्रेम नाही इतकं. मी सर्व प्रेम जर माझ्या प्रेमाचे 2 तराजूचे काटे केले त्यांनी याच्यात सांगितलं तर एका काट्यात फक्त द्रौपदी, एका काट्यामध्ये काय आहे फक्त द्रौपदी आहे, आणि एका काट्यामध्ये माझं सर्व राज्यांच्या आधी. विचार करा भगवान श्रीकृष्णाचं द्रौपदीवर किती प्रेम होतं, किती प्रेम होतं. हा, स्वप्राणापेक्षाही अधिक ही जवर माझे प्रेम सकळिक, ही सत्वर सखी अलौकिक मीच रक्षक याचा परी हिने पुरुषोत्तम मासाशी पूर्वी विटंबले हेळाना केली, म्हणून संप्यत मी येची उपेक्षा केली सर्वत. पुरुषोत्तमा ते तिरस्कारी ती तया मी लेटितो नरकात, ही मज सखी अत्यंत प्रिय म्हणून तैसे नाही केले. खरं तर पुरुषोत्तमाची ज्यानं विटंबना केली त्याला मी नरकातच टाकून देतो. परंतु केवळ ही ब्राह्मणाची मुलगी होती, केवळ हिनं पुण्य केलं होतं, केवळ हिला शंकराचं वरदान होतं आणि हिनं मला भाऊ मानलेलं होतं, म्हणून मी हिला नरकात टाकलं नाही. अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुझं काय सांगून रूपदाता, हा मुनी देवासी सर्वरता सेवे असे साचार, मग केवळ मानवा एक सेवे काय तुझं सांगावे अधिक, सर्वा फलदेक ऐसा नसेचे तरी सांडोनी अन्य कृत्यासी येत्या पुरुषोत्तम मासाची स्नानदान जपादिकासी आराधी मिरसेले. अरे या कृष्णाचे केशार्शन पाहून या जे हर्षले पूर्ण, तयाची या स्त्रियांचे केश करीलत जे जाण निश्चय, सुयोदिने सर्व भूपासी धाडीन मी यम सदनी सहारून चक्रवाणी होशील तू. अरे मी श्रीकृष्ण आहे म्हणे, मी श्रीकृष्ण आहे, माझ्या एका रोमात समुद्र बसतो, एक रोम आहे त्याच्यामध्ये एक समुद्र बसतो. ठरवलं तर मी सर्व भूप या पृथ्वीवरचे राजे एका दिवसात स्वर्गाला पाठवी, म्हणजे पृथ्वी नामशेष करील. माझी आणखी कीर्ती काय सांगू तुम्हाला, ते या जगात दुःखाचा लवलेश ठेवणार नाही.
दुःखाचा लवलेश ठेवणार नाही. परंतु मी बंधित आहे. कोणाच्या बंधित आहे? मी बंधित आहे. कोणाच्या? आता तुम्हाला भक्ताच्या प्रेमाच्या, बहिणीच्या प्रेमाच्या आणि शिवाच्या आज्ञेच्या 3 ठिकाणी बरं का बंधित. कोणत्या कोणत्या? पहिल्यांदा बहिणीच्या प्रेमाच्या म्हणजे द्रौपदीच्या प्रेमाच्या. दुसरा शंकराच्या आज्ञेत. शंकर आणि भगवान विष्णूंचं नातं जर पाहायचं असेल तर हरिपाठाचा 14वा अभंग बघायचा. नित्य सत्यमीत हरिपाठ ज्यासी, कळिकाळ त्यासी न पाय दृष्टी. राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी मंत्र कोणाचा आहे? शिवाचा मंत्र आहे. बरोबर आहे की नाही? आणि शिवाचा मंत्र कोणाचा? भगवान विष्णू. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. भगवान विष्णूचा परम भक्त, पहिला भक्त कोण आहे? तर ते भगवान शिव आहे. आणि मी भक्ताच्या अधीन असतो. मी किती मोठा, मी केता एवढा प्रभू भावे. किती मोठा? तर तो भक्ताच्या आज्ञेत आणि भक्ताच्या प्रेमात राहील इतका. या 3 गोष्टींमध्ये मी अडकलो म्हणे. नाही तर या दुःखाचा नाश, हिचा जो नाश होता तो निश्चितच होता. परी मजया माझे भक्त, केवळ आवडती अत्यंत, तैसा सर्व ब्रह्मांडास अन्य कोणीच नावडती. जेने दुःखिले माझे भक्त, ते मीच पाडिले सतत, त्यासम मी सर्व जगात द्वेष काही नसेना. त्या दृष्टाचे सूर्यनंदन, मदभक्ता ते देतो दारुण, मी तयाचे मुख दंडार्थ करीच. तुम्ही माझे परम भक्त, दृष्टी गांजिले बहुत, तया करीन मी नित्पात, चिंता करू नका मनात. तुम्ही माझे परम भक्त आहे 5 पांडव, काळजी करू नका. तुम्हाला तुमचे पूर्वीचे दिवस आणून दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला ज्यानं छळलं त्या प्रत्येकाला त्याचं शासन केल्याशिवाय मी राहणार नाही. येत्या पुरुषोत्तम मासाशी आराधा अनन्य भावे, सर्व प्रकारे तुमच्या सुखाशी परम नाहीसा. स्वस्थ चिंत राहा. आणि आता द्वारकापुरा तेथीच जनसमूह सारा, विहार चतुर झालाशी. वासुदेव देवकी रोहिणी तनय, प्रद्युम्न सांब गंधादी इत्याद अनुकही रुक्मिणी अतिश्रिया. आता तुम्ही द्वारकापुरीत राहा. 3 महिन्यांना अधिक मास येणार आहे. 6 जण तुम्ही अधिक मासाची सेवा करा आणि मला आता घरी जाऊ द्या. घरी गेल्यानंतर माझी वाट कोण पाहत आहे? तर त्यांनी सांगितलं माझी पत्नी रुक्मिणी, माझा मुलगा प्रद्युम्न. भगवान श्रीकृष्णाचे 3 मुलं. सर्वात मोठा मुलगा प्रद्युम्न आणि सर्वात लाडकी किंवा सर्वात पट्टराणी महाराणी रुक्मिणी. नंतर सत्यभामा, नंतर काय तो नंबर असेल तो असेल. ते माझी वाट पाहत आहेत. आता मला जाऊ द्या. मार्गा ती सर्व माझी निवृत्ती, मार्ग प्रतीक्षा करती राया. निरोप देई ते ऐकता श्रीकृष्णाचे वचन, पांडव झाले बहु दुःख अश्रू डाळे ती तया लागून. सद्भावनी बोलत, हे देव जननायका, तूच आमचे जीवन एक, जलासहित आम्हा एक एक. तयाचे धरून अभिमान, सदा रक्षी आम्हाशी. देवा आम्ही पांडवा सकळ, आम्ही सर्व तुझेच दास. तरी तू आमचा सदा कधी काळ विसरू नको. तव प्रारब्धाचे जीवन तेची माझे जोडून, पुन्हा पुन्हा पार्थितो. ऐसे ते पांडव सादर पार्थिती असता वारंवार. कृष्णाशी लोटला गैवर, परी त्या जिरवला. मग रथावरी अरोणी, द्वारकेची चालला जगज्जीवन. पोचविता झाला पांडुनंदन, तिये मागे फिरले रथासी. मनोवेगी हातून रथासी, श्रीकृष्ण गेला द्वारकेसी. इकडे पांडव वना मासी, दुःख भोगिता सर्वार्थ. आता नीट लक्षात घ्या. एखादी गोष्ट मिळाली ना आपल्याला, मिळाली नाही तर खूप चांगलं, मिळाली नाही तर खूप चांगलं. माझ्या शब्दावर लक्षात द्या. एखादी गोष्ट मिळून दूर गेली ना, त्याच्या इतकं दुःख काहीच नाही. आता 14 वर्ष वनवास काढला, 1 वर्ष अज्ञातवास काढला, परंतु पांडवांना 15 वर्ष काही वाटलं नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण आले आणि आता परत गेले. परत जाताना जे दुःख आहे, परत जाताना जे दुःख आहे, ज्याचं जातं ना ते त्यालाच कळतं असं म्हणतात. म्हणजे एक गोष्ट प्राप्त होऊच नाही आणि प्राप्त झालेली जर गेली तर लक्षात ठेवा ते दुःख पांडवांचं, ते दुःख ज्याचं आहे त्याच्या जवळ आहे.
ते दुःख निवारणासाठी उपाय आता पुढच्या 5 ओव्यात. तेव्हा तियेची यथाविधान उत्तम केले व्रताचाराने, ते शत्रुसय होऊन पूर्ववत राज्य झाले. पुढे पुरुषोत्तमाची कृपा येथे भोगुनी सर्व सुखाशी, अंती पाहुनी पदमराशी अखंडिततेची राहिले. पूर्वी सूर्यवंशी गुरुनायक तेने पुरुषोत्तम मास देख, यथा आदि विधी तेने तो पूर्ण आसपास भोगोनिया. सुखा भोगास अंती पाहून गोलोकास भवद्रूप झाला. ऐसा पुरुषोत्तमा महिमा अनुपमा असे गा मुनिवरा, मनोनी मानवी अनन्य कामा सोडोनी तयासी भजावे. जेणे हे सुकळ दुःख सुटतील जन्म मरणापासून ऐसे ना स्वये नारायण मुनी नारदासी कथिता झाला. इति 4था अध्याय गोड हा झाला. श्री अधिक मास सार महात्म्य बृहन नारदीय आधारस सज्जन श्रोते ऐको चतुर. 5म अध्याय गोड हा वावा. विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. अधिक मास भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल.